यल्लमा देवीला मुलं वाहण्याची एक प्राचीन प्रथा, त्याच्यावर सिनेमाही आला. तीच प्रथा, त्याच यल्लमा देवीचा आनंद उत्सव घेऊन येत आहेत पुन्हा एकदा. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. शिवाजी चौक कला ग्रुप, जुचंद्र ठाणे. आउटस्टँडिंग. म्हणजे किती 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 बरं झालं की कॉल बॅक झाला. किती बरं झालं, किती बरं झालं. नाही ते हे काय म्हणजे अद्वितीय होतं. डोळ्यांचं पारणं. म्हणजे मी सांगू, अजय अतुलनी ज्या एनर्जीनी म्युझिक केलंय त्या एनर्जीनी पोरं नाचलीत. म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त एनर्जीनी पोरं नाचली. मी तर म्हणतो की जर याच्यातला कुठला नॅशनल अवॉर्ड असेल तर यांनाही द्या एक नॅशनल अवॉर्ड. काय. थँक्यू सर. सर
काही अनुभव हे जर आपल्याला शब्दात मांडता आले तर आपणच शब्दकोश लिहिल्यासारखं आहे. म्हणजे ते थोडंसं एक राक्षसी कार्य म्हणू शकतो आपण त्याला, जे मी करू शकत नाही आणि देव तर मी नाहीच. त्यामुळे मी फक्त एक जज आहे आणि आज मी जज नाही राहिलो. मला असं वाटलं मीही एक प्रेक्षकच झालो. तुम्ही हैदोस घातलात. सुंदर साधेपणा तुमच्या कलाकृतीत नेहमीच दिसलेला आहे. आजही साधे पण तेवढंच असामान्य. थँक्यू व्हेरी मच. मुग्धा, खूप छान, एकदम फ्लॉलेस असा तुमचा आजचा परफॉर्मन्स झाला आणि ते फायनल दृश्य जे होतं खूप छान वाटलं आणि जस्ट ऑल द बेस्ट एवढंच मी सांगू शकते. आता पदक. राक्षस तिकडे उभा आहे बाबा, 10 द्यायलाच हवेत. 10 पैकी 10. थँक्यू सर. मुग्धा, 10 पैकी 10. वा, थँक्यू, धन्यवाद. मराठी चित्रपटाने नॅशनल अवॉर्ड मध्ये, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये बाजी मारलेली आहे. ही मराठी जनांच्या दृष्टीने, मराठी चित्रपटाच्या दृष्टीने अत्यंत 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 अभिमानाची गोष्ट आहे. त्या सर्व पुरस्कार विजेत्यांना केसरी तर्फे, मराठी पाऊल पडते पुढेच्या संपूर्ण टीम तर्फे आणि झी मराठी तर्फे मनपूर्वक आत्मीय शुभेच्छा देतो. आणि असंच मराठी पाऊल पुढे पडू द्यात. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये. उद्याच्या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की या 6 स्पर्धक संघांपैकी कुठला एक संघ असेल जो जाऊन पोहोचणार आहे महाअंतिम फेरीमध्ये. एकमेकांची काळजी घ्या, प्रेम करा एकमेकांवर आणि पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते.